नमस्कार, वैशालीच रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत। आज आपण संक्रांतीच्या आदल्या दिवशी घरोघरी केली जाणारी भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी बनवतोय। तर लगेच आता व्हिडिओला करूया सुरुवात। यासाठी आपण आधी कोणत्या कोणत्या भाज्या मी घेतल्या आहेत ते पाहूया। अर्धा कप वालाच्या शेंगा, अर्धा कप गाजर, अर्धा कप हिरवे मटार, पाव कप मी इथे वालाचे दाणे घेतलेत, अर्धा कप हरभऱ्याचे दाणे, एक छोटा पेरू चिरून घेतलाय आणि त्याचा वरचा जो टणक भाग असतो तो काढून टाकलाय। 8 ते 10 छोटी बोरं घेतली आहेत। तर ही पिकलेली आहेत, त्यामुळे ही सहसा किडकी नसतात, पण तुम्ही जर का मोठी बोरं घेणार असाल तर त्याला चिरून घ्या। पाववाटी शेंगदाणे 1 तास मी पाण्यात भिजवत ठेवले होते। याशिवाय 4 छोटी वांगी आणि 2 बटाटे अशा फोडी करून घेतल्या आहेत आणि त्याला पाण्यात घालून ठेवले म्हणजे ते काळे पडत नाहीत। या भाजीसाठी आपण जो मसाला तयार करणार आहोत त्यासाठी इथे मी 2 मोठे कांदे पातळ उभे चिरून घेतलेत, 15 ते 16 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं, अर्धी वाटी सुकं किसलेलं खोबरं आणि 2 टेबलस्पून तीळ घेतलेत। तर सर्वात आधी आपण आता हा मसाला भाजून घेऊया। त्यासाठी कढईत मी 1 चमचा तेल घातलंय। हे कांदे घालूया आणि मीडियम फ्लेमवर आता हे कांदे आपल्याला परतून घ्यायचेत। तर छान तांबूस रंगावर परतायचे आहेत। बरेच जण ही भाजी कांदा लसणाशिवाय सुद्धा बनवतात, तर त्याची रेसिपी मी मागच्या वर्षी शेअर केली आहे, त्याची लिंक खाली देते, तिथे तुम्ही ती भाजी पाहू शकता। तर आज आपण अस्सल गावरान पद्धतीने ही भाजी करतोय। तर आता कांदा इथे तांबूस रंगावर परतून झालाय। यामध्ये या लसणाच्या पाकळ्या आणि आलं घालूया आणि 1 मिनिट आता हे एकत्रित भाजून घ्यायचंय। आणि थोडंसं परतून झालं की हे खोबरं सुद्धा यामध्येच घालूया आणि मीडियम फ्लेमवरच सगळा मसाला भाजून घ्यायचा आहे। मला तेल थोडंसं कमी वाटतंय, तर मी आणखी 1 चमचा तेल घातलंय आणि लगेच हे तीळ पण घालूया आणि सगळं एकत्रित आपल्याला भाजायचं आहे। तर आता हा मसाला छान तांबूस रंगावर परतून झालेला आहे, व्यवस्थित भाजला गेलाय। तर गॅस बंद करायचा आहे आणि थंड झाला की एका मिक्सरच्या भांड्यात घालून बारीक वाटून घ्यायचा आहे। तर सुरुवातीला मी पाणी न घालताच वाटून घेतलं आणि नंतर थोडंसं पाणी घालून छान असं एकदम बारीक वाटलंय। भाजी करण्यासाठी आता कढईमध्ये मी 3 ते 4 टेबलस्पून तेल घातलंय। आता अर्धा चमचा मोहरी घालूया। मोहरी पण मस्त तडतडायला सुरुवात झाली आहे। तर लगेच हा मिक्सरमधून वाटून घेतलेला मसाला घालायचा आहे आणि मीडियम फ्लेमवर आता हा 3 ते 4 मिनिट आपण परतून घेऊया। असं अधूनमधून चमच्याने हलवायचं आहे म्हणजे बुडाला लागत नाही। आणि थोडंसं या मसाल्यातलं पाणी कमी झालं आणि मसाला घट्ट व्हायला सुरुवात झाली की यामध्ये सुके मसाले घालायचेत। अर्धा चमचा हळद, 2 चमचे लाल तिखट, 1.5 चमचा धणे जिरे पूड, 1.5 चमचा कांदा लसूण मसाला। हा नसेल तर तुम्ही कुठलाही घरगुती मसाला वापरू शकता किंवा गरम मसालाही चालेल। चवीनुसार मीठ घालायचं आहे, थोडेसे तीळ पण घातले आहेत आणि आता सगळं एकत्र करून घेऊया आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। हे मसाले जळू नयेत यासाठी यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे म्हणजे हे बुडाला लागत नाहीत आणि करपत नाहीत। आणि आता व्यवस्थित तेल सुटेपर्यंत हा मसाला परतून घेऊया। तर साधारण 3 ते 4 मिनिटांनंतर तुम्ही इथे पाहू शकता या मसाल्याला छान असं कडेने तेल सुटलंय, म्हणजेच आपला मसाला व्यवस्थित परतून झालाय। यामध्ये आता भाज्या घालायच्या आहेत। तर सुरुवातीला हे बटाटे आणि वांगे घालूयात। तर चांगलं पाणी निथळून घ्यायचं आहे आणि मग घालायचेत। असे वांगे आणि बटाटे पाण्यात घालून ठेवले म्हणजे ते काळे पडत नाहीत। आणि आता हे भिजवलेले शेंगदाणे घालूया। असे भिजवलेले शेंगदाणे या भाजीमध्ये खायला खूप छान लागतात। दाताखाली आले की एकदम भाजीची टेस्ट मस्त लागते। आणि आता सगळ्या भाज्या एकत्रित घालूया आणि बुडापासून याला व्यवस्थित हलवून घ्यायचंय। चांगलं 4 ते 5 मिनिट या भाज्या अशाच परतून घ्यायच्या आहेत।
म्हणजे हा मसाला जो आहे तो या भाज्यांना छान लागतो, आतपर्यंत मुरतो. अधूनमधून याला हलवायचं आहे. तर प्रत्येक भागात या भाजीला वेगवेगळी नावं आहेत. आमच्या भागात याला लेकुरवाळी भाजी म्हणतात. तर तुमच्या भागात या भाजीला काय म्हणतात ते मला कमेंटमध्ये अवश्य कळवा. तर आता या भाजीला सुद्धा थोडंसं तेल सुटायला सुरुवात झाली आहे, तुम्हाला दिसत असेल. यामध्ये आता गरम पाणी घालायचं आहे. कुठल्याही रस्सेदार पाण्याला गरम पाणी घातलं की तर्रीला एकदम मस्त असा छान लाल रंग येतो आणि मग भाजी पाहूनच खावीशी वाटते. तर साधारण 2 ग्लास मी पाणी घातले. तुम्हाला जसा रस्सा हवा आहे त्याप्रमाणे पाणी घालायचं आहे. आणि या भाजीला आता एक उकळी काढूया. आता भाजी उकळायला सुरुवात झाली आहे, तर यावर झाकण ठेवायचं आहे आणि छान भाजी शिजेपर्यंत शिजवून घ्यायची आहे. आता 6 ते 7 मिनिट झाली आहेत, तर झाकण काढूया. मध्ये 2 वेळेस या भाजीला मी झाकण काढून हलवून घेतलं होतं. तर भाजी आणखी थोडीशी शिजायची बाकी आहे. थोडीशी कोथिंबीर घालूया आणि परत 1-2 मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे. तर मस्त अशी आपली आता चमचमीत भोगीची भाजी खाण्यासाठी तयार आहे. बाजरीच्या भाकरीसोबत खायला खूप मस्त लागते. तर आता बाजरीची भाकरी करण्यासाठी मी इथे बाजरीचं पीठ घेतलं आहे. थोडंसं यामध्ये मीठ घालूया, म्हणजे ही भाकरी नुसती लोण्यासोबत खायला सुद्धा छान लागते. आणि आता पाणी घालून पीठ भिजवून घ्यायचं आहे. तुमचं पीठ जर का थोडंसं शिळं असेल, म्हणजे 7 ते 8 दिवसापूर्वीचं असेल, तर थोडासा कोमट पाण्याचा वापर करायचा. पण माझं हे पीठ ताजंच आहे, त्यामुळे मी साधंच पाणी वापरते आहे. छान 1 मिनिटभर मळून घ्यायचं आहे. आणि आता एक गोळा घेऊन थोडेसे याला तीळ लावून घेऊया. मी खालीसुद्धा पीठ घातलं आहे आणि भाकरी थापून घ्यायची आहे. तर कडेकडेने असं गोल गोल फिरवत बोटाच्या साह्याने भाकरी थापायची आहे. थोडीशी मोठी झाली की मग पूर्ण हाताचा वापर करायचा आणि गोल गोल असं फिरवून घ्यायचं आहे. तर इथे आता भाकरी थापून झाली आहे, भाजून घेऊया. तवा पण छान गरम झालेला आहे. यावर दोन्ही हाताने ही भाकरी घालायची आणि वरून आता पाणी लावून घेऊया. गॅसची फ्लेम थोडीशी मोठी ठेवायची आणि थोडंसं वरून कोरडं व्हायला सुरुवात झाली की भाकरी पलटून घेऊया. फार याला कोरडं होऊ द्यायचं नाही. आणि आता दुसऱ्या बाजूने खालून व्यवस्थित भाजून झाली की पलटून घेऊया. गॅसची फ्लेम आता मोठी ठेवायची आहे. तर तुम्ही पाहू शकता भाकरी एकदम मस्त फुगायला सुरुवात झाली आहे. कडेकडे असं उलटण्याने दाबून गोल गोल फिरवत कडा याच्या व्यवस्थित भाजून घ्यायच्या आहेत. तर मस्त अशी गरमागरम फुगलेली बाजरीची भाकरी पण इथे तयार आहे. तर असा बेत येत्या संक्रांतीला जरूर बनवा आणि आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून अवश्य कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईबही जरूर करा. पुन्हा भेटणार आहोत एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.